श्रोते हो नमस्कार. आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, मागील भागात आपण आरोग्य विमा का काढावा, त्याचा सर्वसामान्य माणसाला लाभ काय, थोडक्यात आरोग्य विम्याचं महत्त्व या विषयातील तज्ज्ञ प्रसाद भागवत यांच्याकडून जाणून घेतलं. श्रोते हो, अलीकडेच हायकोर्टात एका महिलेनं एका एजंट विरोधात केस फाईल केली की पॉलिसी काढताना एजंटनी पॉलिसीची पूर्ण माहिती न दिल्यानं तिला आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. बरेच महिने ती केस चालली. एजंटने आरोप केला की पॉलिसीधारकास मी योग्य ती माहिती सांगितली, परंतु पॉलिसीधारकाने तिला सर्व माहिती आहे या आविर्भावात पॉलिसी फॉर्मवर सही केली. पॉलिसी नीट न वाचल्यानं अशा प्रकारच्या नुकसानीला तोंड द्याव्या लागण्याच्या बऱ्याच केसेस आपण दररोज ऐकत असतो. एजंटला त्याचा मोबदला मिळतो, पण पॉलिसीधारक व्यक्तीला प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. यासाठी आरोग्य विमा काढताना कोणती काळजी घ्यायची, काय प्रसंगावधान राखायचे, याबाबत या विषयातील तज्ज्ञ प्रसाद भागवत यांची डॉक्टर तनुजा जावडेकर यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूयात. प्रसाद भागवत सर, आपलं आजच्या भागामध्ये स्वागत आहे. नमस्कार. एक महत्वाची गोष्ट सर, की माझेच एक पेशंट आहेत, तर त्यांनी असाच काहीतरी एक विमा काढला होता. त्यांनी त्यांचा क्लेमही केला, पण नंतर ते खूप डिस्टर्ब झाले होते आणि ते म्हणत होते की आमची पॉलिसी रिजेक्ट झालेली आहे आणि आम्ही त्याचा प्रीमियम भरून सुद्धा आम्हाला हा खर्च परत मिळत नाहीये. तर अशा प्रकारच्या केसेस होतात, तर ह्याच्या मागचं काय कारण आहे? हो, दुर्दैवाने हे खरं आहे. जितक्या सरळपणे आयुष्य विम्याचे पैसे मिळतात, कारण तिथे एखादी व्यक्ती मृत झाली याबद्दल सहसा काही शंका किंवा काही वादाची परिस्थिती उद्भवत नाही. पण आरोग्य विम्याचं तसं नाही. आरोग्य विम्यामध्ये बऱ्यापैकी सावळा गोंधळ असू शकतो आणि तो बहुतेकदा विमा कंपन्यांच्याच बाजूनी असतो असं नाही, ग्राहकाच्या बाजूनीही असतो. अनेकदा ग्राहक आपली पूर्ण माहिती विमा कंपनीला देत नाहीत. अनेकदा ग्राहक दडवून ठेवतात काही माहिती, म्हणजे उदाहरणार्थ सिगारेट पिणे किंवा तंबाखू खाणे किंवा बाकी कुठलं व्यसन असणे, अशा गोष्टी एखादा आजार सुद्धा दडवतात, कधी डायबिटीस सारखा. हो. आणि ह्या सर्व बाबतीत प्रामाणिक माहिती विमा कंपनीला देणं आवश्यक असतं, पण ती दिली जात नाही. आणि मग जेव्हा एखादा मनुष्य हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो आणि जेव्हा डॉक्टर येतात आणि त्याला ते क्लिनिकल हिस्ट्री विचारतात, तेव्हा तो काही ह्या सगळ्या गोष्टी लपवू शकत नाही आणि मग तो सांगतो की मला गेल्या 8 वर्षांपासून डायबिटीस आहे किंवा मला गेल्या काही वर्षांपासून ब्लड प्रेशर आहे किंवा थायरॉइड आहे किंवा काहीही. आणि मग त्याच्यामुळे मूळ महत्वाची माहिती खऱ्या स्वरूपात न दिल्यामुळे क्लेम्स हे नाकारले जाऊ शकतात. मधल्या कोविड नंतरच्या काळामध्ये बरेच याच्यामध्ये गैरप्रकार आढळून आले. अनेक ठिकाणी दुर्दैवाने डॉक्टर्स आणि रुग्ण हे संगनमतानी बिलाच्या रकमा वाढवतात, असंही दुर्दैवाने ही गोष्ट खरी आहे, पण दृष्टिक्षेपास आलं. आणि मग त्याच्यामुळे अगदी छोट्या गावामधील जर का हॉस्पिटल्स असतील आणि तिथे पेशंट्स ऍडमिट असतील तर त्याही गोष्टी तपासल्या जातात आणि त्यामध्येही काही गैरप्रकार आढळले तर क्लेम हा त्या प्रमाणात नाकारला जातो आणि अनेक वेळा पेशंट्सना पैसे मिळत नाहीत. पण आजही मी ग्वाही देतो की जर आपण सगळी माहिती अत्यंत प्रामाणिकपणे, खरी आणि पारदर्शकपणे जर विमा कंपनीला दिली तर ज्या चांगल्या विमा कंपन्या आहेत, आरोग्य विमा कंपन्या, या सर्वांचे क्लेम देण्याचे जे काही टक्केवारी आहे ती 90-92% जास्त आहे. आणि येस, मी म्हणू शकतो की आपला क्लेम हा मिळतो. अगदी कॅशलेस स्वरूपात जरी तो झाला नाही तरी तो थोड्या अवधीनी का होईना, 1-2 आठवडे 3 आठवड्यांनी का होईना, पण त्याचे पैसे आपल्याला मिळतात. आणि अगदी आपण खरे आहोत आणि आपल्यावर वैद्यकीय संकट आलं आणि आपल्या विमा कंपनीने आपल्याला पैसे दिले नाही असं सहसा होत नाही. अच्छा, आता पुढचा प्रश्न म्हणजे की तुम्ही पॉलिसी रिजेक्शन बद्दल सांगितलं, पण कोणते असे खर्च आहेत की जे ह्या विमा कंपन्या कव्हर करणार नाहीयेत? म्हणजे पेशंट ऍडमिट झाला, डिस्चार्ज झाला आणि पॉलिसी मिळाली, पण 90,000 रुपये बिल झालं आणि मला तर बाबा 65,000च रुपये मिळाले, मला वरचे पैसे का मिळाले नाहीत? ह्याचं काय उत्तर आहे आपल्याकडे? मगाच्या आपल्या प्रश्नामध्ये माझ्याकडून सांगायचा एक राहिलेला मुद्दा मी इथे पुन्हा एकदा स्पष्ट करतो की जर आपल्याला पॉलिसी घेताना एखादा, त्याला कोमॉर्बिडिटीज असा टेक्निकल शब्द आहे, आजार असेल तर तो आजार केवळ सांगणं आपल्याला पॉलिसीचा जो फॉर्म भरायला येतो त्या सल्लागाराला एवढंच महत्वाचं नाही, तर त्या सल्लागारांनी पुढे ती माहिती कंपनीकडे पोहोचवलेली आहे आणि कंपनीनी त्यांच्या पॉलिसीमध्ये त्याची नोंद घेतलेली आहे हे तपासणं खूप महत्वाचं असतं. असंही घडलेलं आहे की मी माझ्या एजंटला
एजंटला सांगितलं होतं की मला डायबिटीस आहे, पण एजंटला त्याचे काही वेस्टेड इंटरेस्ट आहेत किंवा दुसरं काही अनावधानाने म्हणा त्यांनी ती माहिती पॉलिसी कंपनीला दिलीच नाही आणि कंपनीच्या पॉलिसीत तुम्हाला डायबिटीस आहे असा उल्लेख नाही. असं होऊ नये. आपण दिलेली माहिती कंपनीनी नोंद घेऊन आपल्या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये लिहिलेली आहे हे तपासणं हे क्लायंटची जबाबदारी आहे, आपली जबाबदारी आहे आणि त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. हे माझ्या सर्व गुंतवणूकदारांना मी इथे आवर्जून सांगेन. दुसरा एक मुद्दा मी नेहमीच माझ्या ग्राहकांना सांगतो की जेव्हा तुम्ही पॉलिसी घेण्याचा विचार करता किंवा घेत असता तेव्हा काय चांगलं आहे याच्यापेक्षा काय कव्हर होणार नाहीये हे अधिक खोलवर जाऊन तपासून घ्या. मला अनेक जण कोविडच्या वेळेस विचारत होते की सर कोविड त्याच्यामध्ये कव्हर होईल का, एखादा नवीन आजार आला तर सर तो कव्हर होईल का. तर मुळात हे लक्षात घ्या की एखादा नवीन आजार आला तर तो कव्हर होतोच होतो, कारण जगातले सगळे आजार कोणालाच काही माहिती नाही. त्याच्यामुळे काय कव्हर होणार नाहीये, कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला संरक्षण नाही, या गोष्टीवर आपण जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. अनेक वेळा पॉलिसीमध्ये एक्सक्लुजन्स असं स्पष्ट लिहिलेलं असतं की आम्ही काय काय कव्हर करत नाही. तर त्या गोष्टी ते क्लॉज एक्स्पेशली वाचून घेऊन त्यातले काही वैद्यकीय पारिभाषिक शब्द आपल्याला समजले नसतील तर ते आपण समजावून घेऊन उमजून घेऊन मगच ती पॉलिसी घेतली पाहिजे. सर्वसाधारणपणे जन्मजात असलेली व्यंग म्हणजे एखाद्याचा डोळा तिरळा असणं किंवा एखाद्याचा ओठ दुभंगलेला असणं किंवा एखादा मोठा चामखीळ अंगावर असणं, अशा प्रकारची जन्मजात असलेली व्यंग ही अनेक पॉलिसीज ह्या कव्हर करत नाहीत, कारण तो आजार असं ते मानत नाहीत. दुसरी गोष्ट अशी की कुठलीही ज्याला कॉस्मेटिक सर्जरी असं म्हणतात की जी तुमची सौंदर्य वृद्धी करेल अशा प्रकारे केला गेलेला खर्च जो आहे की उदाहरणार्थ नाक जास्त तरतरीत करणं किंवा बाकी काही अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया सुद्धा अत्यावश्यक कॅटेगरीमध्ये मोडत नसल्यामुळे किंवा आजार या स्वरूपात मोडत नसल्यामुळे त्यांना जर का मोठ्या प्रमाणावर काही खर्च झाला तर विमा कंपन्या तोही खर्च परत देत नाहीत. अनेक वेळा दातांच्या शस्त्रक्रिया अगदीच अत्यावश्यक रोग झाल्याशिवाय विमा कंपन्या कव्हर करत नाहीत किंवा मोतीबिंदू सारख्या शस्त्रक्रिया सुद्धा काही विमा कंपन्या कव्हर करत नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे अलीकडे नव्याने आलेला जो ट्रेंड आहे की प्रेग्नन्सी हा सुद्धा आजार समजला जात नाही, पण तरी सुद्धा जर प्रेग्नन्सीचं कव्हर आपल्याला हवं असेल तर साधारणपणे 2 वर्षांच्या वेटिंग पिरियड नंतर काही विशिष्ट कंपन्याच त्याला कव्हर देतात, पण ते आधी आपल्याला तपासून घ्यावं लागतं. अनेक वेळा आपल्याला पॉलिसी घेताना असलेले आजार उदाहरणार्थ डायबिटीस आहे किंवा ब्लड प्रेशर आहे किंवा किडनी स्टोन आहे किंवा असे काही आहेत, यांना काही कंपन्या ठराविक काळ विमा संरक्षण देत नाहीत. अनेक वेळा तो कालावधी 2 वर्षाचा असतो, कधी कधी तो 3 वर्षाचा सुद्धा असतो. अच्छा, थोडक्यात म्हणजे खूप वेळेला आपण मोबाईलवर एखादं ऍप जेव्हा घेतो तेव्हा आपण सगळ्या कंडिशन्स आणि टर्म्स बराबर अलाउ करत असतो, तसं न करता जे काही डॉक्युमेंट आहे पॉलिसीचं ते नीट वाचून वाचलं पाहिजे आणि ते समजावून घेतलं पाहिजे योग्य व्यक्तीकडून असं मला वाटतं. आता आपल्या शेवटच्या 2 प्रश्नांकडे येऊयात सर. उत्तम आरोग्य विमा घेताना कोणती काळजी घ्यावी, म्हणजे आपण काही मुद्दे सांगितलेच आहेत पण अधिक ह्याच्यावरती आपल्याला सांगितलं तर आपल्या श्रोत्यांना जास्त चांगली माहिती मिळेल. कसं आहे की आता विमा क्षेत्र हे खाजगी क्षेत्राला सुद्धा उपलब्ध आहे, त्याच्यामुळे आपल्याला अनेक खाजगी कंपन्या आणि ऑफकोर्स सरकारी कंपन्या या दोन्ही कंपनीज कडून आरोग्य विमा हा घेता येतो. आणि मार्केटिंगचा बोलाबाला खाजगी क्षेत्रांकडून ह्याही बाबतीत बराच आहे, पण आपण डोळसपणे निर्णय घेतला पाहिजे. केवळ प्रीमियम स्वस्त हा एक निकष असू शकत नाही. तर ज्या गोष्टी बघायला पाहिजे त्या मला जर विचाराल तर मी असं सांगेन की ज्या कंपनीकडनं आपण ती पॉलिसी घेतो आहे त्या कंपनीचा इतिहास काय हे आपण पहिलं बघायला हवं. अगदीच ती कंपनी 6 महिन्यापूर्वी व्यवसाय सुरू करते आहे तर शक्यतो तसं नसावं. त्या कंपनीला काहीतरी इतिहास असावा, 8-10 वर्ष ती या क्षेत्रात काम करत असावी आणि तिचे जे प्रवर्तक आहेत किंवा तिचे बाकीची जी व्यवस्थापन शैली आहे तिचाही थोडाफार आपल्याला परिचय असावा. अगदीच अपरिचित अशा कंपनीकडून आपण सहसा विमा पॉलिसी घेणं टाळावं. ह्या ज्या विमा कंपन्या आणि ग्राहक यांच्यामध्ये मध्यस्थ असं म्हणून एक TRP नावाचे लोक काम करतात, तर त्यांचाही थोडाफार आपण तुलना करून अभ्यास करावा आणि ज्यांची सेवा चांगली असेल अशा कंपन्या आपण घ्याव्यात. आणि ह्या व्यतिरिक्त जो खूप फेमस असा इंडिकेटर आहे क्लेम सेटलमेंट रेशो, आणि दुसरा पण एक रेशो आहे की लोकपालांकडे म्हणजे बँकिंग सारखा इन्शुरन्स ऑम्बुड्समन सुद्धा आहे, तर लोकपालाकडे कमीत कमी तक्रारी ज्या कंपनीच्या क्लेम्स बद्दलच्या गेलेल्या आहेत अशा कंपन्या आणि ज्यांचा क्लेम देण्याचं प्रमाण खूप जास्त आहे म्हणजे किमान 90% जास्त आहे अशा कंपन्यांची आपण निवड करावी. बरं,
खूपच महत्वाची माहिती मिळाली याच्यातून. आता एक शेवटचा प्रश्न की उत्तम आरोग्य विमा तर आपण घेतोय, कंपनीबद्दलही तुम्ही सांगितलं, पण असं काही आहे का की हे मुद्दे आपण तपासलेच पाहिजेत आणि तरच आपण हा आरोग्य विमा घ्यावा, असे कुठले मुद्दे आहेत की ते जाता जाता तुम्ही आपल्या शेवटी श्रोत्यांना हायलाईट करून सांगाल? हो, हा शेवटचा मुद्दा आहे, पण हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही पॉलिसी घेता, तुम्हाला कोणीतरी येऊन सांगतं की इतका इतका प्रीमियम आहे, पण त्या पॉलिसीमधले जे क्लॉजेस आहेत किंवा अटी आहेत किंवा ज्या तुम्हाला थेट फायदेशीर ठरणारे मुद्दे आहेत, यांच्याकडे तुम्ही कधीही दुर्लक्ष करता कामा नये. पहिला मुद्दा म्हणजे कोपे. कोपे ह्याचा अर्थ असा की तुम्ही काहीतरी रक्कम किमान भरावीच लागते, उरलेली रक्कम आम्ही भरू. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही 20% रक्कम भरा आलेल्या बिलाच्या आणि आम्ही 80%च भरू, असा क्लॉज हा बहुतेक वेळा काही पॉलिसीजमध्ये असतो. आणि हा क्लॉज हा सरळ सरळ तुम्हाला तोट्याचा ठरतो, कारण अमाऊंट्स इतक्या मोठ्या असतात की जर उद्या समजा 7 लाख रुपये बिल आलं तर 7 लाखाच्या 20% म्हणजे इतके इतके पैसे तुम्ही भरा आणि मगच आम्ही तुमच्या क्लेमचा विचार करू, असा अत्यंत धोकादायक असणारा कोपे हा क्लॉज जर तुमच्या पॉलिसीमध्ये असेल तर तो शक्यतो टाळावा. त्याच्यासाठी भले थोडाफार प्रीमियम जास्त द्यायला लागला तरी हरकत नाही, पण तुमच्या पॉलिसीमध्ये कोपे हा क्लॉज नसावा. दुसरा भाग असा की हल्ली ऑटोमॅटिक रिस्टोरेशन नावाचं एक क्लॉज आहे की तुमची पॉलिसी ही पुनर्जीवित होते. म्हणजे समजा तुमची पॉलिसी 10 लाखाची आहे आणि तो 10 लाखापैकी तुमचा 6 लाखाचा क्लेम हा झालेला आहे, तर 6 लाखाचा झालेला क्लेम 90 दिवसानंतर पुन्हा परत तुमचं विम्याचं संरक्षण हे मूळ 10 लाखापर्यंत जात. म्हणजे झालेला 6 लाखाचा क्लेम हा तुमच्या पॉलिसीच्या कव्हरवर परिणाम करत नाही, तुमच्या पॉलिसीचं कव्हर पुन्हा त्या वर्षीसाठी 10 लाखाचंच राहतं. याला ऑटोमॅटिक रिस्टोरेशन असं म्हणतात. हे रिस्टोरेशनचं क्लॉज हे तुमच्या पॉलिसीमध्ये असणं तुमच्या हिताचं आहे. तिसरा मुद्दा मी असा सुचवेन की पॉलिसीजमध्ये रूम रेंट, ICUच्या विभागाचं भाडं यांच्यावर मर्यादा नसाव्यात. म्हणजे अनेकदा सरकारी विमा कंपन्यांच्या पॉलिसीजमध्ये ती 1% अशी ठरवलेली मर्यादा असते. म्हणजे एखाद्या माणसाची जर 5 लाखाची पॉलिसी असेल तर त्याला जास्तीत जास्त 5,000 रुपये भाडं असलेलीच खोली मिळू शकते. त्यापेक्षा जास्त भाड्याची खोली असल्यास बाकी खर्च हा प्रमाणबद्ध सगळं स्वतःला करावा लागतो. तर चांगल्या पॉलिसीमध्ये अशी मर्यादा नसावी. जी वास्तविक भाडं असेल ते देण्याची विमा कंपनीनी तयारी दाखवली पाहिजे. रूम रेंट किंवा एखाद्या डिसीज स्पेसिफिक रेंट लिमिट की मी किडनी स्टोनसाठी फक्त 50,000च कव्हर देईन, असं कुठलंही कव्हर हे त्याच्यामध्ये लिमिट्स, त्याच्यामध्ये सब लिमिट्स नसावीत. हे चांगल्या विमा पॉलिसीचं एक लक्षण आहे. आणखीन एक लक्षण आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला बोनसचं आमिष दाखवलं जातं, पण त्या बोनसच्या आमिषापेक्षा कमी बोनस असलेली पॉलिसी घेणं ही जास्त फायदेशीर आहे. कारण बोनसला एक सिलिंग असतं आणि बोनस कमी होताना पण त्याच वेगाने कमी होतं. जास्त बोनस असलेली पॉलिसी घेण्यापेक्षा मूळ बेसिक रक्कम जास्त असलेली पॉलिसी निवडा. अच्छा, बरं. तेही फार महत्वाचं आहे. आणि आणखीन एक मुद्दा मी सांगेन की ह्याच्यामध्ये विभागवार प्रीमियम्स ठरवले जातात. म्हणजे एखाद्या खेड्यातल्या माणसाचा पत्ता, उदाहरणार्थ समजा एखाद्या माणसाने कराड जवळच्या खेड्याचा पत्ता दिला किंवा कोल्हापूर शेजारचा एखाद्या खेड्याचा पत्ता दिला, तर त्या पत्त्यावर आधारित प्रीमियम निश्चिती होते. शहराच्या श्रेणीची पॉलिसी ही नेहमी घ्यावी, कारण जर उद्या त्या माणसाला पुण्यामध्ये उपचार घ्यायची वेळ आली तर ती पॉलिसी ही खेड्याच्या श्रेणीची निर्यात निश्चित झालेली असल्यामुळे त्याला पुरेसं कव्हर तिथे पुण्यामध्ये मिळत नाही. पुण्याचे उपचारांचे दर वेगळे आहेत, खेड्यांचे दर वेगळे आहेत. तर जी आपण पॉलिसी घेतो ती आपण द्वितीय श्रेणीच्या शहरांमध्ये उपचार घेता येईल अशा प्रकारची घ्यावी. आरोग्य विमा हा खूपच महत्वाचा आहे, तो घेण्याला टाळाटाळ करू नका. आरोग्य विम्याचे पैसे मी निरोगी राहिलो तर फुकट गेले असं वाईट वाटून घेऊ नका. आणि हे जर सगळी काळजी घेतली तर आपलं आर्थिक नियोजन अधिक सुदृढपणे आणि अधिक विनासायास आपण पूर्णत्वास नेऊ शकू अशी मला खात्री आहे. श्रोते हो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा अर्थविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय डॉ. तनुजा जावडेकर, निवेदन राजेश शिरभाते.